जा रहे सर, बस का जाना बस। अति प्रिय बाबा मला तूच आहे, तुझ्यासारखा बाबा तूच आहे, अति प्रिय बाबा मला तूच आहे। रंगराजाचे गीत सांगते, केले तूच बा गीत सांगते, हे शब्द अपुरे तुझे गुण गाया, हे शब्द अपुरे तुझे गुण गाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर के भटकर यूट्यूब चॅनलवर
आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. आदर्श विश्व शांती दूत आणि जगाचे प्रथम शास्त्रज्ञ तथागत गौतम बुद्ध आपलेच नव्हे तर या देशाचे उद्धार करते. आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना वंदन करतोय. मी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संरक्षिका यांच्या देशातील चाललेल्या 25 राज्यातील धम्मकार्याला पंचांग प्रणाम करतोय. राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका धम्मधारिणी ममता सागर मीराताईजी आंबेडकर यांच्या कार्याला पंचांग प्रणाम करतो. मी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, ट्रस्टी, देशातील एकीकृत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या साहेबांचे. त्याचबरोबर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते, बहुजनांच्या प्रश्नासाठी सतत लढा देणारे, अनेक वर्ष लढतात आहेत, कुठल्याही सत्ता स्थानी नसताना न्याय देणारे या देशाच्या बहुजनांचे नेते सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला संभ्रम जाहीर करतो. विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांनी निर्माणीचं काम केलं. निर्माणीचं काम केलं. त्याची सुरुवात अकोल्यातून झाली. ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे परममित्र प्राध्यापक मुकुंद भारताडे सर, त्यांचा या ठिकाणी सत्कार झाला. जे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत, ज्यांना मी गेली अनेक वर्ष ओळखतो, त्यांच्या कामकाजाची पद्धती मी पाहिली. ते केशवराव पातोड सर, त्यांच्या सुविद्य पत्नी पातोड मॅडम, अमरावती, त्यांच्या नेतृत्वात भारतीय बौद्ध महासभेची अमरावती बडनेरा महानगरची 350वी वंदना विदाउट ब्रेक, विदाउट स्टॉप, नो एनी ब्रेक, ती या ठिकाणी संपन्न झाली. ते रविवारच्या बुद्ध वंदनेचे प्रणेते आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रमोद भालेराव सर, जिल्हा संघटक भटकर सर, कार्यालयीन सचिव राहुल ताडे सर, राहुल शेंडे सर, विदर्भ मतदारचे जिल्हा प्रतिनिधी, विदर्भ पत्रकार संघाचे अध्यक्ष, ज्यांनी या ठिकाणी भाषण केलं, ते आमचे प्रिय नयनी मुंडे. या ठिकाणी ज्यांच्या अथक परिश्रमाने हे भवन दिसतंय, ज्यांचा मनोदय मोठा आहे, ज्याचा संकल्प मोठा आहे, त्या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष आदरणीय रमेश ताडे साहेब या ठिकाणी उपस्थित, आर.टी. उपराज सर, पुष्पाताई बोरकर, प्रमिलाताई शेंडे, केंद्रीय शिक्षिका माधुरीताई चोरपकर, केंद्रीय शिक्षिका विश्रांतीताई ताडे, जिल्हा महिला उपाध्यक्षा कोषाध्यक्षा मालतीताई मेश्राम, ज्यांनी
उत्कृष्ट असलेली मला आनंद वाटला. आय एम व्हेरी हॅपी टू लिसन सी. त्या आमच्या भगिनी, मी त्यांना गेली 40 वर्ष ओळखतोय. त्या वंदनाताई तायडे भारतीय बौद्ध महासभेचे बंजारा शाखेचे अध्यक्ष सांबारेजी, मदनराव खंडारे, सुरेश डहाटे, बंजारा आणि अमरावतीतून आले, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाऊ चोरपगार, जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण पुरुषोत्तमजी बंजारी. या ठिकाणी प्रतिष्ठानवरती खूप प्रेम करणारी मंडळी, पोलीस अधिकारी इंगळे साहेब, अंबोरे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, भारतीय बौद्ध महासभेच्या सगळ्या पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, सकाळी 7ला आपण स्टार्ट झालोय. आता 1:30 वाजतोय. जेवणाची वेळ झाली मला माहित आहे, पण या ठिकाणी संमिश्र कार्यक्रम होता. कोणी पाटोड सरांचा सत्कार म्हणून आलाय, त्यांचा इंटरेस्ट त्याच्यात होता. कोणी वंदनेसाठी आलंय, कोणी प्रतिष्ठानची माहिती सांगण्यासाठी आलंय, कोणी प्रतिष्ठानची माहिती ऐकण्यासाठी आलंय. त्यामुळे अशा संमिश्र परिस्थितीत मी एकूणच जवळजवळ 10 वाजल्यापासून निरीक्षण करतोय. काहींचं लक्ष विचलित होतं, काही लोक ऐकतच नव्हते, काही फोन पाहत होते, काही अक्षर बोलत होते. त्यांची नावं देखील मला सांगता येतील की भारतीय बौद्ध महासभेचा अतिशय महत्वपूर्ण आपल्या जीवनाशी निगडीत असलेला विषय जेव्हा संदेश सांगत होते तेव्हा त्यांना लक्षात घ्या, तुम्ही आणि मी किती मोठे झालो, असे प्रतिष्ठाने किती उभी केली. तुमच्यामध्ये बुद्ध तत्वज्ञान रुजलेलं नसेल तर हे कोसळून पडणार आहे. आणि म्हणून बुद्ध तत्वज्ञान घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हाला मला स्वीकारायची आहे, ती स्वीकारली पाहिजे. प्रतिष्ठान आपण उभी करू शकू. भारताकडचा काही जणांचं वंदनाताईचं फार मोठं योगदान आहे, ते कुणीही ना कबूल करू शकत नाही. ते असतील ना तर नसतील, ते इतिहासात कोरला गेलेला आहे, ते होणारच आहे, ते व्हायलाच पाहिजे. परंतु पहिल्यांदा माणूस असलं पाहिजे, बुद्ध असला पाहिजे, बुद्ध तत्वज्ञान असला पाहिजे. माझी अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा होते, अनेक अधिकाऱ्यांना मी भेटतोय. पाटोड सरांच्या बाबतीत हे फार गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं, त्याच्यामुळे पाटोड सर कसे होते हे तुम्हाला माहित आहे. पण मीही त्यांच्यासोबत काम केलं. फिलॉसॉफीचा विद्यार्थी आहे, एम.कॉम MPhil आहे, अनेक अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, देतोय. अनेक अधिकारी मला ऍक्सेप्ट करतायत, विचारतात पाटोड सरांना मी काय आहे आणि पाटोड सर मला काय आहे. दोघंही एकमेकाला चांगले पाहिजे. त्यांनी कोणत्या पातळीवरती काय काम केलं, कोणत्या वेळेला कोणत्या स्टेजेस ते करतात याची मला पूर्णपणे झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याची स्थिती केली ही गोष्ट निश्चितपणे चांगली आहे. आणि मला माहित आहे की पाटोड साहेब पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना, शिपायाला देखील प्रोटेक्ट करत होते. त्याची अनुभूती तुमच्यापेक्षा जास्त मला आहे. मला आता यावेळी बोलता येणार नाही काही गोष्टी. मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी मागच्या 2 महिन्या 4 महिन्याआधी चावरिया म्हणून CP आहे, आमची भारतीय बौद्ध महासभेची टीम काही निमित्तानं त्यांच्याकडे गेलो. काही लोक मला म्हणाले की सर चावरिया साहेबाकडे आलेलो आहोत तर त्यांचं नवीन आलेलं आहे, त्यांचं स्वागतही करावं. म्हटलं काय आणि कशासाठी स्वागत करावं. अधिकारी आहेत, काय विषय दिवे लावलेत त्यांनी, आल्याला त्यांचं स्वागत करतात. त्यांनी माणसासाठी चांगलं काम करू द्या आणि मग डोक्यावरती घ्या. भारताकडे सरांच्या बाबतीत काय बोलावं. भारताकडे सर आणि मी विद्यार्थी दशेपासून एकत्रितपणे काम केलं. तायडे साहेब आणि मी एकत्रित काम केलेलं आहे. एकमेकाला आम्ही चांगलं ओळखतो, नातेवाईक देखील आहोत. वंदनाताई काय करते, यशोधराताई काय करते, रोजच्या जेवणात काय असतं हे देखील मला माहित आहे. त्याच्यामुळे त्याची चर्चा करणं हे केवळ गोतावळ्याचं प्रश्न आहे. बाबासाहेबांचा विचार उन्नतीत करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जावं लागेल. बाबासाहेबांच्या संस्था आणि संघटना पुढे घेऊन जावं लागेल. त्यातून निर्माण होईल बाबासाहेबांनी तुमच्या माझ्यासाठी
करतो आणि मी या ठिकाणी जास्त वेळ नाही बोलणार, कारण जेवणाची वेळ झालेली आहे. तुम्हालाही जेवायला जायचं आहे. मी डायबिटीजचा पेशंट आहे, अनेक लोक डायबिटीजचे पेशंट आहेत, त्यांचं सारं लक्ष भुकीत तिकडे जेवणाच्या टेबलकडे वळलेलं आहे. मी या प्रतिष्ठानला धन्यवाद देतोय की त्यांनी या ठिकाणी भोजनाची देखील व्यवस्था केली. बरोबर आहे का सर? इज इट करेक्ट? साहेब येणार आणि जेवण नसणार म्हणजे काय गंमत आहे? रविवारी आले तरी भोजन मिळेल. इथे भोजन आहे, घरी भोजन आहे. तर अशी आहे त्यांनी व्यवस्था केलेली आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या प्रतिष्ठानला शुभेच्छा प्रदान करतोय की हे प्रतिष्ठान अकोल्यात देशभर उंच भरारी मारली पाहिजे, यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहे. पण हे सगळं करत असताना काही अधिकाऱ्यांना आजही जात नाही. माझं शहरा वाचन फार चांगलं आहे. मी सांगितलं की फिलॉसॉफीचा विद्यार्थी आहे. पाहिल्याबरोबर दरवाजातून येत असताना आता मला काय म्हणेल, त्याला काय प्रतिप्रश्न करायचा आहे, माझ्याजवळ त्याचं उत्तर खिशात तयार असायचं. अशा ठिकाणी मी नोकरी केलेली आहे. गर्दीच्या ठिकाणी महसूल प्रशासनात नोकरी केलेली आहे. आणि त्यामुळे पाटोळे साहेबांना माहिती आहे, एका पेटचा खरेदी विक्रीच्या निवडणुकीचा प्रसंग होता. एक जण मतमोजणीच्या वेळेला गोंधळ घालत होता आणि आता मारापिटी होते, दंगल होते असं पाटोळे साहेबांना वाटलं. पाटोळे साहेब म्हणाले, याचा काय बंदोबस्त करायचा? म्हणजे त्याच्या कानात सांगतो तो बंदोबस्त, तो तुम्हाला काही प्रश्न निर्माण होणार. बानुबाकडे त्याला सांगितलं की आता तुम्हाला उचलणार आहोत, तुम्ही भानगडी करू नका, फार मोठा अनिष्ट होणार आहे, तुम्ही निवडणुका जिंकणार असला तरी हारणार आहात. त्यानं जो उपद्व्याप करायचा तो थांबवला आणि पाटोळे साहेबांचं काम सोपं झालं. अशा अनेक विषय करो, त्याच्यामुळे कुणाच्या मनात काय आहे, कुणाच्या चेहऱ्यावर काय आहे याची मला जाणीव. चेहरा कळल्यावर मला ओळखता येतं की आता हा काय म्हणतोय, याची काय इच्छा आहे. भारतीय बौद्ध महासभा त्याला ऐकायची आहे की नाही ऐकायची आहे, बाबासाहेबांचा विचार त्याला ऐकायचा आहे की नाही ऐकायचा आहे, हे मला आपसूक कळतं. हा अकोला आहे, अकोला जिल्हा आहे. बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी काम करत आहेत. अनेक निवडणुकांमध्ये ते हरले, तुम्ही जिंकवलं आणि आपले काही प्रयत्न कमी पडले म्हणून ते हरली. अनेकांना सत्ता देणारा बाबासाहेब आंबेडकरांचाच नातू होतो असू शकतो. या देशात मनुवादी सतत खलबत करत असतात, सतत सक्रिय असतात. एक आंबेडकर देशाला भारी केला, दुसरा आंबेडकर देशात निर्माण होऊ नये असा जंग त्यांनी बांधलेला आहे. आंबेडकरवाद्यांनी जंग बांधला पाहिजे की आता आंबेडकर या देशात निर्माण करत राहू, त्यासाठी सज्ज राहा. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम, नमस्कार, धन्यवाद.